रावेर यावल तालुक्यातील केळी बागांचे मोठे नुकसान, तात्काळ पंचनामे व सरसकट आर्थिक मदतीची मागणी। रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर व यावल तालुक्यात 1 जून 2026 रोजी आलेल्या जोरदार वादळामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई व सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। रावेर यावल परिसरात केळी हे प्रमुख नदी पीक असल्याने या आपत्तीचा थेट परिणाम हजारो शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे। आधीच उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नव्या आर्थिक संकटांचे आव्हान उभे राहिले आहे। या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानाची अचूक नोंद घ्यावी आणि शासनाने विशेष बाब म्हणून 100% नुकसान भरपाई मंजूर करावी अशी मागणी केली आहे। तसेच त्यांनी मुख्यमंत्री आणि कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्वतंत्र निवेदन सादर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याची विनंती केली आहे। संकटाच्या या काळात शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकतील अशी अपेक्षाही आमदार जावळे यांनी व्यक्त केली आहे। S9 TV न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे, जळगाव। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।